आपला इनसेमचा आता पेपर आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुला सांगितलं होतं की पेपरला 21 प्लस मार्क 2 दिवसाच्या अभ्यासात कसे घ्यायचे। आता त्याच्याच पुढचा हा व्हिडिओ याच्यात आयडिया देतोय की पेपर कसा सॉल्व्ह करायचा। या आयडियाजनी काय होईल, तुला मागच्या वेळी कळालं की 21 प्लस मार्क कसे घ्यायचे, ते अभ्यासाची आयडिया कळाली। आता तुला पेपर कसं लिहायचे आयडिया क्लिअर होईल आणि तू 2 दिवसात जास्तीत जास्त अभ्यास करून आयडिया फॉलो केल्या पेपर लिहिताना ना तू 21 प्लस जातोय, पण चांगला अभ्यास केला तू आउट ऑफ मार्क घेऊ शकतो। सो आयडिया मी 3 पार्ट मध्ये डिवाइड केल्या। पहिला पार्ट पेपर कसा लिहायचा, सेकंड पार्ट आहे तुझं प्रेझेंटेशन कसं चांगलं तू करू शकतो, आणि थर्ड पार्ट टीचरची पेपर चेकिंगची काय सायकोलॉजी आहे। 3 गोष्टी समजून घे, एकदम पेपर स्कोर करून घेऊ। बघ, पहिला पार्ट आहे रीड कंप्लीट पेपर फर्स्ट। जेव्हा पेपरला आपण जातो ना डायरेक्ट पेपर लिहायला सुरुवात करू नको। पेपरमध्ये 2 क्वेश्चन आहे, त्याला पुन्हा 2 क्वेश्चन आहे, 4 क्वेश्चन आहे। सो पहिल्यांदा क्वेश्चन वाच, तुला कुठले क्वेश्चन तुला येतात त्याच्यावर टिक कर, आणि जे तुला मेन क्वेश्चन जमताय वाटते यार हे क्वेश्चन मला प्रॉपर येतात तेच सोडवायला सुरुवात कर। म्हणजे डायरेक्ट पहिल्या प्रश्नावरून डायरेक्ट सुरुवात करू नको, आधी प्रश्न वाचून घे। जे तुला फिक्स वाटतं यार मला हे जमणार आहे, ज्याच्या मार्क कुठे जाणार नाही तिथून सुरुवात कर, नाही तर काही करशील आणि पुन्हा खड्ड्यात जाशील, असं नको करू। तो सेकंड पॉइंट आहे, फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन 3 कंप्लीट क्वेश्चन अँड क्लिअर युअर पासिंग। बघ आता प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 5 किंवा 6 किंवा 7 मार्क आहे। 3 प्रश्न जर अटेम्प्ट केले यावर 6 मार्क दर, 6 18 5 15, पासिंग आहे 12ला। सो तुझा पहिला फोकस काय पाहिजे की मला पेपर सोडवताना 3 क्वेश्चन प्रॉपर सोडवायचे। 3 क्वेश्चन प्रॉपर घेतले, 6 6 18, 18 पैकी किती कट केले, 15 होता, 12ला पासिंग आहे, 12ची पासिंग फिक्सच होते। सो पेपर सोडवताना पूर्ण सगळे जे बीट आहे प्रत्येक क्वेश्चन मध्ये त्याच्यामधून तू असे 3 बीट शोध की जे तुला फिक्स येतात, तिथून सुरुवात कर। नेक्स्ट आहे डू सॉल्व ऑर क्वेश्चन। बघ, डोंट सॉल्व ऑर क्वेश्चन काय होतं, क्वेश्चन नंबर 1 ला और 2 असतो, 3 ला और 4 असतो। सो 1 मधला ए बी केला आणि 2 मधला सी केला असं चालत नाही। म्हणजे ऑर ला ऑर करू नको, 1 घेतलं तर 1 पूर्ण कर, 2 स्किप कर, किंवा 2 घेतलं तर 2 पूर्ण कर, 1 स्किप कर। सिमिलरली फॉर क्वेश्चन नंबर 3 आणि 4। सो ऑर ला ऑर क्वेश्चन सॉल्व्ह करू नको, खूप मुलं चुकी करतात। त्याच्यानंतर सिलेक्ट द क्वेश्चन वेअर यू कॅन सॉल्व्ह ऍटलीस्ट 2 बीट कम्प्लिटली। बघ, क्वेश्चन नंबर 1 घेतोय ना किंवा त्याला ऑर 2 आहे, 3 ला ऑर 4 आहे। सो 3 आणि 4 मध्ये समजा तुला 4 जर येत असेल किंवा ज्या क्वेश्चन मध्ये तुला ऍटलीस्ट 2 बीट अटेम्प्ट होता, एबीसी 3 बीट असतात, जिथे ऍटलीस्ट तुला 2 बीट अटेम्प्ट होता ना तो क्वेश्चन घे। कारण एका क्वेश्चन मध्ये एकच होता आणि बाकीच्या 2 अर्धे अर्धे होत आहे, आणि एकामध्ये 2 पूर्ण होत आहे, तिसरा नाही होत। तर काय कर, जिथे तुला ऍटलीस्ट 2 क्वेश्चन कंप्लीट अटेम्प्ट होता ना 2 बीट, तो क्वेश्चन घे। कारण अर्ध्या अर्ध्यांना मार्क भेटत नाही, पण 2 फिक्स प्रश्न जर तू प्रॉपर लिहिले तर त्याला तुला फुल मार्क भेटेल। सो जिथे 2 बीट अटेम्प्ट होतील तो क्वेश्चन घे। नंतर क्वेश्चन रायटिंग सिक्वेन्स शुड बी करेक्ट फॉर्मॅट। काय होतं, मुलं काय चूक करतात, सगळ्यात महत्वाची गोष्ट बघ, क्वेश्चन नंबर 1 ए केला की त्याच्यानंतर तुला समजा बी सी येत नाही किंवा ते एवढे परफेक्ट येत नाही, जमतात, मग तू ठरवलं की आता क्वेश्चन नंबर 1 नंतर क्वेश्चन नंबर 2 ऑरला गेला, 3 चा तू ए सोडवला, आणि मग तुला आठवलं, बघा काय केलं, क्वेश्चन नंबर आयडिया समजून घे, क्वेश्चन नंबर 1 ए केला, नंतर क्वेश्चन नंबर 3 ए केला, आणि मग तुला आठवलं क्वेश्चन नंबर 1 चा मला बी जमतोय। सो हा चेक होणार नाही। काय असतं, मेन क्वेश्चन आहे त्याची सिक्वेन्स चुकवायची नाही। म्हणजे बघ, क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यात तुला आधी बी येतो बी कर, बी नंतर तुला सी येतो सी कर, नंतर ए आला ए कर, 2 ऑर गेला, बरोबर, हा क्वेश्चन नंबर 1 आहे, 2 ऑर गेला, क्वेश्चन नंबर 3 ला आला, 3 मध्ये पुन्हा ए बी सी काय असेल ते करा। तर तुझ्या मनात प्रश्न येईल, सर मग मला हा जमतोय हा जमत नाहीये, मग हा करू का? सो याला स्पेस सोडून दे, रिकामी पेज सोडून दे, याला रिकामी पेज सोडून दे, नंतर कव्हर कर। कारण जो मेन क्वेश्चन घेतला तो पूर्ण त्याचे एबीसी बीट एकाच ठिकाणी आले पाहिजे, नंतर दुसरा मेन क्वेश्चन घ्यायचा आहे। तू जर याच्यातला एक केला, डायरेक्ट हा घेतला मग 1 केला तर हा चेक होणार नाही। सो सिक्वेन्स चुकू नको, सिक्वेन्स खूप महत्वाची, लक्षात ठेव। नंतर सेकंड पॉइंट आहे प्रेझेंटेशन, ओके। आणि हे प्रॉपरली क्वेश्चन कसे लिहायचे हे जर तुला जाणून घ्यायचं असेल, तू पर्पल ॲप ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड कर, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। पर्पल ॲप मध्ये आम्ही प्रत्येक विषयाचे पेपर सोल्युशन दिले, विथ ऑप्शन पेपर सॉल्व्ह करून दिले, त्यात तू बघ, तुला लगेच आयडिया येईल की स्टँडर्ड वेने क्वेश्चन पेपर कसं सोडवायचं ते तुला कळून जाईल। आणि प्लस व्हिडिओ लेक्चर आपल्या ऍप मध्ये आहे, व्हिडिओ लेक्चर मध्ये जाऊन त्यात बघून घे सरांनी कसे आन्सर दिले आहे, कशा प्रकारे न्यूमेरिकल सोडवले, डेरिव्हेशन कसे। सो पर्पल ॲप ऍप्लिकेशन बघ, तुला आयडिया क्लिअर होऊन जाईल। सो पहिला पॉइंट होता पेपर सोडवायचा कसा, हाऊ टू राईट पेपर। सेकंड पॉइंट आहे आपला आता प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेव। पॉइंट थेरी क्वेश्चन आहे ना, थेरी क्वेश्चनला 2 गोष्टी करायच्या। पहिला प्रश्न पॉइंट वाइजली डिस्क्रिप्टिव्ह नको लिहू, पॉइंट मेन्शन कर, मग पॉइंट मध्ये खाली डिस्क्रिप्शन लिही। सो या पद्धतीने यस पॉइंट वाईज क्वेश्चन लिहायचा। सेकंड, प्रत्येक पॉइंट मध्ये जे मेन आन्सर आहे त्याला अंडरलाईन कर। अंडरलाईनने काय होतं, चेक करणाऱ्याला पूर्ण वाचावं लागत नाही, कारण त्याला खूप पेपर चेक करायचे होतो, फक्त मेन पॉइंट बघतो आहे, ओके मार्क देऊन देतो। सो थेरीला ही काळजी घे। आता राहिला प्रश्न न्यूमेरिकल आणि डेरिव्हेशनला। न्यूमेरिकल डेरिव्हेशनला पॉइंट वाईज नाही लिहायचं, पण स्टेप्स वाईज लिही।
स्टेप्सने काय होतं, पेपर चेक करण्याला कळतं अरे या मुलाला पूर्ण स्टेप्स वाईज लिहिलं म्हणजे याला हा प्रॉब्लेम समजला, हा कन्सेप्ट समजलाय, हे डेरिव्हेशन समजलंय आणि आन्सरला डेरिव्हेशनच्या आणि न्यूमेरिकलच्या बॉक्स कर, फॉर्म्युलाना बॉक्स कर, म्हणजे प्रेझेंटेशन अजून चांगलं होतं. जेवढं बेस प्रेझेंटेशन तेवढे तुझे मार्क, जेवढा तू कमी ताण देशील टीचरला तेवढे जास्त मार्क. नंतर न्यूमेरिकल झालं, बॉक्स झालं, ड्रॉ नीट लेबलेबल डायग्राम. ज्या डायग्राम आहे ना त्यांना प्रॉपर डायग्राम काढ, त्यांना बॉक्स कर, त्याला लेबल वगैरे प्रॉपर दे, भले डायग्राम पेननी काढ, पेन्सिलनी काढ तरी चालेल, पण प्रॉपरली काढ. येस. सो आणि हँडरायटिंग गुड ठेव, चांगल्यात चांगलं लिहिण्याचा प्रयत्न कर, रेषा मार दोन्ही साईडला, त्या पद्धतीने चांगलं कर. आणि खाडाखोड एखादी गोष्ट चुकली, समजा XYZ आहे, चुकली ना एकच रेष मार, असं खाडाखोड करू नको, ते घाण करू नको. जेवढं घाण राहील तिथे तुझं इम्प्रेशन डाऊन होईल. सो जास्त घाणेरडं करू नको. बघ, पहिला पॉईंट सांगितलं पेपर कसं लिहायचं, सेकंड सांगितलं प्रेझेंटेशन. आता सगळ्यात महत्वाचं टीचरची सायकोलॉजी समजून घे. टीचर पेपर चेक कसा करतो, काय सायकोलॉजीने करतो, 3 गोष्टी. त्यात पहिलं, टीचरला जास्त टाइम नसतो रे, टीचरला 200 पेपर चेक करायचे असतात विदिन टाइम. त्यामुळे टीचर काय करतात, तुझं डिस्क्रिप्टिव्ह खूप जास्त लिहिलंय, त्याला प्रॉपरली लिहिलं नाही, अक्षर घाणेरडं आहे, तर काय होतं, घाणेरड्या चहाच्या दुकानात गेलो की आपल्याला चहा पिऊ वाटत नाही. चांगल्या ठिकाणी गेलो 10 रुपयात चहा 20 रुपयाला घेतो आपण. तसंच प्रेझेंटेशन चांगलं असेल ना, टीचरला काय वाटतं, हा मुलगा हुशार आहे आणि प्रॉपर अंडरलाईन केल्या, डायग्राम केले आहे, बॉक्स केला आहे, सो इझी हाताने पेपर चेक करतो आणि मोकळ्या हाताने मार्क देतो. त्यामुळे प्रेझेंटेशन चांगलं करताना ज्या टिप्स सांगितल्या त्या फॉलो कर. टीचरला वेळ कमी आहे, सो चांगलं लिहिशील, अंडरलाईन करशील, त्याला पटापट पेपर तुझा जास्त त्याला वाचायला लावू नको. जेवढं तू त्याला ज्याला खोलात जायला लावशील ना तेवढं तो तुझं अजून गेस करेल आणि तिथे तू फसशील. सो मेन त्याला अंडरलाईन कर, बॉक्स कर, प्रेझेंटेशन चांगलं कर, टीचरला टेन्शन राहतं, तो पटकन तुलाच मोकळ्या हाताने मार्क देऊन देईल. सेकंड आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिले 3 क्वेश्चन तू जे लिहिणार आहे, पहिले 3 क्वेश्चन जे तुला बेस्ट येतात आणि ज्याचं तुला एकदम फिक्स आन्सर माहिती तेच लिही, एकदम प्रॉपर वेने, चांगल्या हस्ताक्षराने, एकदम बेस्ट लिही. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिले 3 क्वेश्चनच एकदा पहिले 3 क्वेश्चन चेक करता करता टीचरला वाटलं यार काय भारी पेपर आहे, काय हुशार मुलगा, असं वाटलं ना, पुढचा पेपर तो मोकळ्या हाताने चेक करतो. त्यामुळे पहिले 3 क्वेश्चन एकदम प्रॉपरली, आणि डोंट वेस्ट पेपर ब्लँक सोडू नको. कारण इनसेमचा पेपर आहे ना, टीचरला पास करायचं असतं तुम्हाला. सो पेपर ब्लँक सोडू नको, काहीतरी लिह, रिलेटेडली, जेणेकरून टीचर मार्क्स पासिंग करण्यासाठीच अवेलेबल आहे. पण तू जर प्रॉपर लिहिलं, काहीतरी लिहिलं तर टीचर पासिंग तरी करेल. सो ब्लँक सोडू नको. या 3 गोष्टी फॉलो कर, तू नक्की स्कोर करशील. तसंच तुला वाटलं यार आता माझी इनसेम जवळ आहे, मला खरोखर स्कोर करायचं, तू नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड कर. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यामध्ये पेपर सोल्युशन आहे बघ, प्रत्येक विषयाचे फर्स्ट इयर सेकंड इयर पेपर सोल्युशन आहे, पेपर पॅटर्न आहे, IMP क्वेश्चन आहे आणि व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आम्ही शिकवलंय. 2 दिवसाचे सबस्क्रिप्शन घे, 2च दिवस अभ्यास कर, तरी तू 30 पैकी 28, 27, 25 मार्क आरामात घेऊ शकतो. सो ज्या गोष्टी आम्ही पर्पल ॲटम मध्ये दिल्या आहे त्या फॉलो कर आणि तुझे इनसेम स्कोर कर. पुढच्या व्हिडिओज मध्ये आम्ही आता पेपर सोल्युशन वगैरे पण गोष्टी देणार आहे, नक्की फॉलो कर, चॅनल सबस्क्राईब कर.